श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 9 पान क्रमांक 77. पुढचा परिच्छेद. तिरुमलदास म्हणाले, श्री दत्ताचा अवतार सायन सध्येसमनी झाला, श्रीपादांचा उषक्काली झाला. पुढे होणाऱ्या नृसिंह सरस्वतींचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे. दत्तांची लीला आगाध आहे. सायं संध्येनंतर तिमिराचे आवरण येते. जीवन निद्रावस्थेत असते. म्हणून दत्त अवतारात योगसाधनेच्या परिणामक्रमानुसार समस्त जीवांचे भार वहन करून जीवांस सुखनिद्रा दिली. कोठे जावे, काय करावे, परिणामस्वरूप कोणत्या दिशेस जावे, या उद्विग्न मनस्थितीत जीव असतो. हाच गाढ अहंकार आहे. जीवास नकळत परिणामसिद्धी प्राप्त करून देणे दत्तावतारांचे वैशिष्ट्य. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांना नकळत अंतःचैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो. हे केवळ भूमंडळास सीमित नाही. श्रीपादांचे आगमन उषक्काली झाले. उषस्समयी सूर्य भगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून जीवास पुनीत करीत असतो. श्रीपादांचे सूर्य हे प्रतीक आहे. जीवांतील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्याने परिणामस्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे. मध्यांदिन मार्तांडाचे चंड प्रचंड स्वरूप आहे. आत्मा सूर्य आपल्या संपूर्ण शक्तीच्या समृद्धीने दशदिशांस प्रसार करतो. तसे जीवांस जागृत करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवताराचे प्रयोजन आहे. हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्याचा विषय होय. दत्तावतारात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारांमध्ये काळरात्र होती. तिचे केवळ महाअंधकाराचे स्वरूप होते. त्याचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेले श्रीधरराज शर्मांचा जन्म झाला. ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय, नास्तिकवाद, कुतर्क, वक्रभाष्य वगैरे. याचे प्रतीक म्हणून लहान बंधू श्रीरामराज शर्मा यांचा जन्म झाला. कुठलाही जीव अंधकारासादृश तामस वृत्तीचे निरसन करून संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादींचे त्याग केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. यातले रहस्य हेच होय. हे जगातील प्राण्यांच्या परिणामदशेस संबंधित विषय आहेत. पुढे म्हटलंय, वंशपरंपरेने आलेले कर्मदोषसुद्धा आहेत. श्री अप्पळला शर्मा वेलनाडू मंडळातील वैदिक ब्राह्मण होते, तरी त्यांच्या कुटुंबास ग्रामाधिपत्य होते. श्रीपादांचे पितामह ऐनविल्ली या ग्रामाचे अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ पुत्रास अधिकार देण्याची परंपरा होती. श्रीपादांच्या पितामहांचे नाव श्रीधररामराज शर्मा होते. ग्रामाधिकार असलेल्या ब्राह्मणामध्ये आपल्या नावाचा राज या शब्दास जोडण्याची प्रथा होती व ब्राह्मण असल्याचे सुचविण्यासाठी शर्मा या शब्दात जोडत. ग्रामात पिकले किंवा पिकले नाही तरी कराच्या रकमेची भरपाई जमीनदारांना करणे अनिवार्य होते. ग्रामाधिकाऱ्यावर कर वसूल करून देण्याची जबाबदारी होती. श्रीधर रामराज शर्मांना त्यांच्या आवडीनिवडी बाजूला सारून जमीनदारांच्या आज्ञेनुसार वेळप्रसंगी हिंसेच्या प्रयोगाने कर वसुली करावी लागे. हे त्यांच्या ग्रामाधिकारी या नात्याने कर्तव्य धर्म होते. आपण पुन्हा पहिल्या परिच्छेदाकडेच जाऊया. श्री दत्तांचा अवतार सायन संध्येसमयी झाला. संध्याकाल ज्या म्हणतात ते 3 असतात. एक सकाळची वेळ असते, दुपारी मध्यान्नीची वेळ असते आणि सायंकाळची वेळ असते. मग संध्याकाल म्हणजे काय आहे तर निसर्ग त्यावेळेला बदलत असतो. म्हणजे रात्र सरून दिवस सुरू होत असतो. दिवस अतिशय प्रखर स्थितीमध्ये आलेला असतो. दुपारची वेळ सूर्य डोक्यावर आलेला असतो तेव्हा. आणि संध्याकाळी दिवस संपून आता रात्र सुरू होणार आहे असा तो काळ असतो. आणि तुम्ही जर योगाभ्यास केला असेल किंवा योगासंबंधी काही माहिती असेल किंवा प्राणायामाबद्दल माहिती असेल, प्राणायामाबद्दल, तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या 3 वेळा अशा आहेत की ज्या वेळेला आपली सुषुम्ना नाडी सक्रिय झालेली असते. सुषुम्ना नाडी म्हणजे प्राणमय कोशातील ज्या काही महत्त्वाच्या नाड्या आहेत त्यातली सुषुम्ना नाडी एक आहे. 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. इडा नाडी म्हणजे डाव्या नाकपुडीतून ज्या वेळेला जास्त प्रवाह असतो त्याला इडा नाडी म्हणतात किंवा चंद्रनाडी असं पण म्हणतात. उजव्या नाकपुडीतून जास्ती प्रवाह असतो श्वासाचा त्याला पिंगला नाडी म्हणतात किंवा सूर्यनाडी म्हणतात. आणि दोन्ही नाड्या जेव्हा बॅलन्स होतात त्यावेळेला सुषुम्ना नाडी असं त्याला म्हणतात. तर ही सुषुम्ना नाडी ज्या वेळेला ॲक्टिवेट होते त्यावेळेला न आपण मन असतो न शरीर असतो, त्याच्या मध्यावर असतो किंवा दोघीचा समन्वय असतो. जाणकार असं सांगतात की ही वेळ ध्यानाकरता, समाधी अभ्यासाकरता, मेडिटेशन करता सर्वोत्तम वेळ असते. म्हणून आपल्याकडे त्रिकाल संध्या करायची परंपरा होती. की केव्हा ते शक्य आहे ध्यान करणं, तर ह्या 3 वेळी शक्य आहे. अस्तित्व बदलत आहे, निसर्ग बदलतो आहे आणि त्या ट्रान्झिट तो जो पॉईंट आहे
तो बदलाचा जो एक मुद्दा आहे तिथे ध्यानाचं सुचवलेलं आहे. मग त्रिकाल संध्या म्हणजे 3 वेळा ध्यान करणं. हा मेंटल बाथ आहे, मन शांत करणे असं म्हणूया. तर श्री दत्तांचा अवतार सायन संध्येसमयी झाला आहे, श्रीपादांचा उषक्काली झाला आहे आणि पुढे होणाऱ्या नृसिंह सरस्वतींचा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वतींचा अवतार होण्यापूर्वीचं हे लिखाण आहे, भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे. मग दत्तांचा अवतार आणि त्यांच्या लीला, श्रीपादांचा अवतार आणि त्यांच्या लीला आणि नृसिंह सरस्वतींचा अवतार आणि त्यांच्या लीला पाहिल्या तर हे तिन्ही जर ग्रंथ वाचले त्यांच्या संदर्भातले तर आपल्या लक्षात येईल की सूर्योदयाला जन्म झाला त्यावेळेला तर काय, दुपारी जन्म झाला तर काय आणि संध्याकाळी जन्म झाला तर काय. म्हणजे अस्तित्व जे व्यक्त होत आहे, अभिव्यक्त होत आहे ते कुठल्या मुहूर्तावर व्यक्त होत आहे त्याच्यावर त्याचा परिणाम किंवा सृष्टी कशी असेल ह्याचा काही संबंध आहे का, असा आपल्याला विचार करता येईल. आता दत्ताची लीला अगाध आहे. सायं संध्येनंतर तिमिराचे आवरण येते, जीवन निद्रावस्थेत असते. म्हणून दत्तावतारात योग साधनेच्या परिणामक्रमानुसार समस्त जीवांचे भार वहन करून जीवास सुखनिद्रा दिली. तुम्ही एक मार्क करा की कुठल्याही व्यक्तीचं चेहरा जर पाहिलात तर दोन्ही डोळे सारखे नसतात, दोन्ही नाकपुड्या सारख्या नसतात. एक डोळा थोडा मोठा असतो, एक थोडा लहान असतो. दोन्ही नाकपुड्यांपैकी एक थोडं मोठी असते, एक लहान असते. असं म्हणतात की जन्मसमयी, जन्माच्या क्षणी, जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा तो बाळ ज्या नाकपुडीने श्वास घेतं, पहिलं श्वसन करतं, त्याप्रमाणे त्याची प्रकृती असते. मग डावी नाकपुडी मोठी आहे का, उजवी नाकपुडी मोठी आहे का. आता डावी नाकपुडी हे मनाशी निगडीत विषय आहे, इडा नाडी, आणि पिंगला नाडी उजवी नाकपुडी ही शरीराशी निगडीत विषय आहे. चंद्र सूर्य असे 2 आहेत. मग जरा ऑब्झर्वेशन करून बघा की काय परिस्थिती. आणि फार क्वचित लोकांच्या दोन्ही नाकपुड्या, दोन्ही डोळे सारखे असतात. तुम्ही विष्णूची मूर्ती बघा कुठल्याही, तुम्हाला दोन्ही डोळे सारखे दिसतील बघा. हे सुषुम्ना नाडीवर जे अभिव्यक्त होतं ना ते वेगळं असतं, इडा नाडीवर अभिव्यक्त होणारं वेगळं. म्हणजे हा जो जन्म झाला आहे किंवा अवतार झाला आहे तो त्रिकाल संध्या 3 वेळच्या त्यावेळी झालेला आहे. मग त्यावेळेला दोन्ही नाड्या समप्रमाणात आहेत, इडा पिंगलेचा बॅलन्स आहे. आणि तेव्हा बहुतेक ईश्वरी अवतार होतो का सुषुम्नेवरती, असाही आपल्याला विचार करता येईल. पुढे इथे म्हटलं आहे कोठे जावे, काय करावे, परिणामस्वरूप कोणत्या दिशेत जावे, या उद्विग्न मनस्थितीत जीव असतो. स्वतःचा मी विचार करतो आहे, काय करावं नक्की, कुठं जावं, काय जीवनात मला नक्की हवं आहे, काय मिळाल्यावर मला शांती मिळणार आहे, जीवाची तगमग कधी संपणार आहे, कोणत्या दिशेस मी जावं, ह्याचा जो गोंधळ चालतो. म्हणजे आपला जो अर्जुन झालेला असतो, ह्या अर्जुन स्थितीमध्ये जीव असतो, मानव असतो. हाच गाढ अंधकार आहे, डार्क नाईट ऑफ द सोल असं इंग्रजीत. हाच तो गाढ अंधकार, हा जो गोंधळ आहे ना, काय करावं काय करू नये, युद्ध करू का नको, हा माझा निर्णय योग्य असेल का नसेल, समोरच्याला आवडेल का नाही आवडेल, माझ्या मनासारखं होईल का नाही होणार, हा जो सगळा मनाचा गोंधळ आहे हाच तो गाढ अंधकार आहे. जीवास नकळत परिणामसिद्धी प्राप्त करून देणे दत्तावताराचे वैशिष्ट्य. म्हणजे त्याला कळतच नाही जीवाला की त्याला काही प्राप्त करून दिलं आहे, ते कोणीतरी करून दिलं आहे, निर्मात्याने करून दिलं आहे. त्याला वाटतं मी मिळवलं. इथेच कर्तेपणाचा भाव, हाच अज्ञान, हाच सेन्स ऑफ डुअरशिप. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांना नकळत अंतःचैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो. हे केवळ भूमंडळात सीमित नाही, पृथ्वीवरच नाही, हे सर्वत्र ब्रह्मांडात हे असंच आहे. श्रीपादांचे आगमन उषक्काली झाले. उषस्समयी सूर्यभगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून जीवास पुनीत करीत असतो. श्रीपादांचे सूर्य हे प्रतीक आहे. जीवातील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्याने परिणामस्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे. आपल्याकडे एक श्रुती आहे, योसावादित्य ब्रह्म. हा जो आदित्य आहे ना, सूर्य आहे, हाच ब्रह्म आहे. आणि इथे काय म्हटलं आहे, श्रीपादांचे सूर्य हे प्रतीक आहे. एक असा विचार करा की हा सूर्य नाही आहे तर आपण असू का, पृथ्वीवरचं जीवन असेल का, हा विचार करायला तरी आपण असू का. म्हणजे सूर्य हेच ब्रह्म आहे, सूर्यमुळेच सर्व काही आहे, अशी ती श्रुती आहे. जीवांतील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्याने परिणामस्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे. सूर्याशिवाय हे शक्य नाही आहे. मध्यान्ह मार्तंडाचे चंड प्रचंड स्वरूप आहे. बघा, आता दुपारचं सगळं वेगळं आहे, सकाळचं वेगळं आहे, सगळं अस्तित्वाचं स्वरूप. आत्मा सूर्य आपल्या संपूर्ण शक्तीच्या समृद्धीने दशदिशांस प्रसार करतो. तसे जीवास जागृत करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवताराचे प्रयोजन आहे.
नृसिंह सरस्वतींच्या लीला बघा, श्री दत्तांच्या लीला बघा, श्रीपादांच्या लीला बघा, काहीतरी तुम्हाला वेगळेपण जाणवेल. म्हणजे जे आय डू नो व्हॉट इज नीडेड जे म्हणतात ना, जे आवश्यक आहे ते मी करतो, हे ईश्वराचं कार्य आहे. आणि आवडतं ते करतो, हवं आहे ते करतो, नको आहे ते करतो, हे सगळं मानवी बुद्धी, गोंधळलेली बुद्धी आहे सगळी. हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्याचा विषय होय. दत्तावतारात व श्रीपाद श्रीवल्लभाच्या अवतारामध्ये काळरात्र होती. म्हणजे दत्तावतार आणि श्रीपाद श्रीवल्लभ अवताराच्या दरम्यानच्या काळामध्ये काळरात्र होती. म्हणजे काय? तिचे केवळ महाअंधकाराचे स्वरूप होते. तो काळ कसा होता? महाअंधकाराचा. त्याचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू श्रीधरनाथ शर्मांचा जन्म झाला, आंधळा. ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय, नास्तिकवाद, कुतर्क, वक्रभाष्य असं. याचं प्रतीक म्हणून धाकटे बंधू श्रीपादांचे श्रीरामराज शर्मा यांचा जन्म झाला. मूक आहे. कुठलाही जीव अंधकारासादृश तामस वृत्तीचे निरसन करून संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादींचे त्याग केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. माझ्या मनात लगेच विचार येतोय की मी जो जीव आहे तो अंधकारासादृश तामस वृत्तीचं निरसन करतोय का? त्यासाठी काही करतोय का? माझ्यात सारखा संशय निर्माण होतोय का? कुतर्क निर्माण होत आहेत का? वाकडी भाषा आहे का? वक्रभाष्य आहे का? षड्रिपूंचा काय तांडव चालला आहे का माझ्यामध्ये? ह्याचा त्याग केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह होणार आहे. यातले रहस्य हेच होय. हे जगातील प्राण्यांच्या परिणामदशेत संबंधित विषय आहेत. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये.